₹350 घेऊन मुंबईत आलो. आमदार निवासात राहिलो. ठेव फोन. हा डायलॉग हास्य जत्रामध्ये लोकप्रिय झाला तो सचिन गोस्वामी यांच्यामुळे. हास्य जत्रेने आजवर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे. पण हे यश मिळवण्यापर्यंतचा सचिन गोस्वामी यांचा प्रवास मात्र फारच खडतर होता. या प्रवासाबद्दल सचिन गोस्वामी म्हणतात, मी मूळचा धुळ्याचा. वडील माळी खात्यात नोकरी करत होते तर आई शिक्षिका. त्यामुळे घरची परिस्थिती फारच बेताची होती. त्या दरम्यान मी नाटकाची आवड जोपासली. 1994 साली मी मुंबईत ₹350 घेऊन आलो होतो. इतर खर्चामुळे मी आमदार निवासात राहू लागलो. चंद्रकांत कुलकर्णी हे त्यावेळी ज्याचा त्याचा प्रश्न नाटक करत होते, ज्यात मला संधी मिळाली. सविता त्यावेळी रंगभूमीवर काम करायची. तिचं अगोदरच नाव लोकप्रिय झालं होतं. अवघ्या 7 दिवसांच्या तालमीतच मी तिला लग्नाची मागणी घातली. कारण त्यावेळेस माझे आईवडील दोघेही रिटायर्ड झाले होते आणि त्यांनी खूप कष्टाने दिवस काढलेले मी बघितले होते. त्यांच्या उतारवयात आजारपणं वाढत होती. इकडे नाटकातून कामं मिळत होती, पण तिकडे आईवडिलांची काळजी वाटायची. त्यांची काळजी घेणारी व्यक्ती म्हणूनच मी सविताकडे बघितलं आणि थेट लग्नाचीच मागणी घातली. लग्न झाल्यावर प्रेम तर होईलच. या दरम्यान मीही कॉलेजमध्ये नाटक बसवण्यासाठी लोकप्रिय झालो होतो. माझंही नाव होत होतं. सविताने माझ्या लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला आणि आमचा संसार सुखाचा झाला. सचिन गोस्वामींच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं लेखन दिग्दर्शन असलेला गुलकंद हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात समीर चौगुले, सई ताम्हणकर, प्रसाद ओक, इशाडे हे कलाकार झळकले होते. या सिनेमाचं खूप ठिकाणी कौतुक झालं आणि एवढंच नव्हे तर प्रेक्षक समीक्षकांनाही हा सिनेमा फार आवडला. सचिन गोस्वामींनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती आणि याशिवाय गेली 5हून जास्त वर्ष गोस्वामी महाराष्ट्राच्या हास्य जत्राचं दिग्दर्शन करत आहेत. कसे लिहिले जातात हास्य जत्रेचे स्क्रिप्ट्स? प्रेक्षकांना पडलेल्या या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, पहिला अर्धा 1 तास गप्पा आणि नंतर 6 वर्ष, 850हून अधिक प्रक्षेपित भाग, 2500च्या आसपास सुपरहिट प्रहसनांचं सादरीकरण, कलंदर कलाकारांची फळी, कल्पक लेखक मंडळींनी सजवलेल्या महाराष्ट्राची हास्य जत्रा. या कार्यक्रमाने एका विक्रमालाच गवसणी घातली आहे. ही फक्त मनोरंजनाची जत्रा नाही तर कल्पकतेचं, मेहनतीचं आणि सहकार्याचं एक जिवंत उदाहरण आहे. हसता हसता विचार करायला लावणारी यशोगाथा आहे, जी प्रत्येकाला जोडून ठेवते. अशी भावना विनोदाच्या पीचवरील जोडी नंबर 1 ठरलेल्या निर्माते दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि निर्माते लेखक सचिन मोटे यांनी व्यक्त केली. गोस्वामी सांगतात, 1997 पासून आमच्या या खेळीचा प्रारंभ झाला. मी 92 साली धुळ्याहून मुंबईला आलो. एकांकिका करणं सुरू होतं आणि त्यानंतर त्याच वर्षी सचिन मोटे साताऱ्याहून मुंबईला आला. माझ्यासारखाच तो सुद्धा अभिनेता होण्यासाठीच मुंबापुरीत आलेला होता. नाट्य निर्माते मोहन तोंडवळकरांच्या कलावैभवसाठी मी देव पावले हे नाटक करत होतो आणि त्यातली एका भूमिकेसाठी मोटेला घेतलं होतं आणि तेव्हा तो अभिनेता आणि मी दिग्दर्शक होतो. सचिनची लेखक दिग्दर्शक म्हणून भागीदारी पहिल्यांदा सुरू झाली ती मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल विभागात. मी तेव्हा विद्यापीठात नाट्य प्रशिक्षण वर्ग घ्यायचो. तिथे माझ्याबरोबर प्रशिक्षक म्हणून मोठे रुजू झाला. त्याला लिखाणाची जाण होतीच आणि त्यामुळे तो पथनाट्य लिहायचा. मी ते बसवायचो. मुंबईमध्ये ठिकठिकाणी आम्ही पथनाट्य केली आहेत. बहिशालेत इयत्ता 9वी पासून ते वयाच्या 70पर्यंतची मंडळी विद्यार्थी म्हणून होते. त्यातील फार कोणी अभिनय येणारं नव्हतं. त्यातच आम्ही पथनाट्य करायचो. समोरचा माणूस कलाकार पाहून तो नेमकं काय चांगलं करू शकतो हे जाणून त्याला वेगवेगळ्या व्यक्तिरेखा द्यायचो. हास्यजत्रेची पाळंमुळं तिथेच खोलवर रुतलेली आहेत. आजही समोर कलाकार कोण आहे हे पाहून आम्ही त्याच्यासाठी व्यक्तिरेखा, प्रहसन लिहितो. अगोदर लिहून नंतर कलाकारांची शोधाशोध निवड करत नाही. बहिशाल आमच्यासाठी प्रयोगशाळा ठरली, जिकडे लेखक दिग्दर्शक म्हणून आमचा कसून सराव झाला. सचिनच्या मनोरंजनाच्या खेळीची भागीदारी कशी आणि कधी झाली? गोस्वामी म्हणतात, 1997 पासून आमच्या या खेळीचा प्रारंभ झाला. मी 1992 साली धुळ्याहून मुंबईला आलो.
एकांकिका करणं सुरू होतं. त्यानंतर त्याच वर्षी सचिन मोटे साताऱ्याहून मुंबईला आला. माझ्यासारखा तो सुद्धा अभिनेता होण्यासाठीच मुंबईमध्ये आलेला होता. आम्ही एकमेकांना पूरक होतो आणि आहोतही, समविचारी आहोत. त्यामुळे त्याचा आणि माझा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन सारखाच आहे. मी अभिनेता होण्यासाठीच मुंबईला आलो होतो. मला अजूनही गावात विचारतात, तो ॲक्टिंग का नाही करत? माझा चेहरा बघता पूर्वी मला वॉचमॅन, वेटरसारखे छोटे रोल मिळायचे. पण त्या सगळ्यात आपसुकच माझ्यातला लेखक सापडल्यावर मलाही लिहायला मजा येऊ लागली. सचिननं लिखाणात प्रोत्साहन दिलं. मी लिहिलेलं बसवणारा एक हक्काचा दिग्दर्शक आणि मित्र समोर होता. आमच्या दोघांची वैशिष्ट्य, स्वभावगुण विभिन्न आहेत. मला गोष्टी छान सुचतात. ती सुचल्यानंतर त्याला अचूक आकार देण्याचं काम गोस्वामीला चपखल येतं. व्यक्तिरेखाटन तो खूप चांगलं करतो. तुमच्या रायटर्स रूममध्ये नेमकं काय घडतं यावर मोठे म्हणतायत, कोणाला कंटाळून विनोद ऐकायचा, सहन करायचा असेल तर त्यानं आमच्या लेखकांच्या मीटिंगला बसावं. अभिजित पवार, विनायक पुरुषोत्तम, अमोल पाटील, ऋषिकांत राऊत, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, श्रमेश बेटकर, प्रथमेश शिवलकर आणि मी अशी आम्हा लेखकांची ऑनलाईन मीटिंग असते. गोस्वामी देखील असतो. पहिला अर्धा एक तास गप्पा होता. शेवटी यंदाच्या आठवड्यात काय करायचं याकडे आम्ही वळतो. त्यावेळच्या शेड्यूलमध्ये कोण कोण कलाकार उपस्थित असणार आहेत, त्यांना घेऊन कोणतं स्क्रिप्ट करू शकतो, त्याचा विषय काय असेल याविषयी चर्चा होते. नवीन संकल्पना, किस्से, घडलेले प्रसंग एकमेकांबरोबर शेअर होतात. एका शेड्यूलला 2 भागांचं चित्रीकरण असतं. त्यामुळे 6 प्रहसनं लिहायची असतात. या 6 प्रहसनांमध्ये 20 ते 21 कलाकारांना भूमिका द्यायच्या असतात. प्रत्येकाचा विचार करूनच आम्ही लिखाण करतो. सचिन गोस्वामी यावर म्हणतायत, आमचा विनोद पाहण्यासाठी प्रेक्षकांना टीव्ही समोर खिळवून ठेवणं हे आमच्यासाठी आव्हान आहे. त्यामुळे आम्ही शब्दप्रधान विनोदांपेक्षा प्रसंगनिष्ठ विनोदांवर भर देतो. केवळ विनोद करण्याचा आमचा आग्रह नसतो. कधी शिकवण, कधी बोध असतो. व्यक्तिरेखांच्या अज्ञानातून प्रेक्षकांना ज्ञान देणारी प्रहसनही आम्ही करतो. ओढून ताणून अंगविक्षेप करून विनोद करणं आम्ही टाळतोच. आमच्याकडे गेल्या 6 वर्षात 3-4 जण सोडून गेले. संत तुकडोजी महाराजांचा एक अभंग आहे, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. कलाकार यापूर्वीही सोडून गेला, पुन्हा आले. अधेमध्ये ते त्यांचा ब्रेक घेत असतात. ओंकार भोजनेचे आणि आमचे आजही चांगले संबंध आहेत. विशाखा सुभेदार बरोबरही गप्पा होत असतात. कलाकारांना वेगवेगळ्या कामाच्या संधी मिळत आहेत, तर त्या त्यांनी नक्कीच कराव्यात. आम्ही त्यांच्या जागी असतो तर कदाचित हेच केलं असतं. वाढीव पैशांसाठी भोजने सोडून गेला हे प्रचलित झालेलं विधान खोटं आहे. तो तसा मुलगा अजिबात नाही. भावना दुखावणं हे आजच्या समाजाला एक आजार जडला आहे का यावर मोठे उत्तर देतात. अनेकदा भावना दुखावल्या जातात. त्यामुळे आम्ही आमच्यावर विनोद करतो. MHचे वर्तमानपत्रापासून MH देवापर्यंत सर्व काही स्वतःचं असतं. परंतु तरीही कोणाच्या भावना दुखावल्या तर वाहिनीची टीम बहुतांश वेळा सांभाळून घेते. अमित फाळके, अजय भालवणकर वेळोवेळी आमच्याबरोबर उभे असतात. हल्ली कधी कोणाची कशामुळे भावना दुखावेल हे सांगणं कठीण आहे. अनेकदा गरजेनुसार काहींच्या भावना दुखावतात, भावना बदलतात. पण आम्ही ठरवलंय की विनोद गुदगुल्या करणारा असावा, बोचरा नसावा. मंडळी, हास्यजत्रेचे सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या कामाबद्दल तुमचं काय मत आहे? नक्कीच कमेंटमध्ये लिहा. आपल्या FM KMW 29 चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.